नमस्कार, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण दत्तकृपा नर्सरी गिमवणे इथं आज आपण या नर्सरीला भेट देणार आहोत. तर चला पाहूया ती नर्सरी. मी श्री सदानंद तुकाराम करडे, मुक्काम गिमवणे, तालुका दापोली, जिल्ह्यात रत्नागिरी. ही आपली श्री दत्तकृपा नर्सरी आहे. या ठिकाणी आपण जातीवंत कलमं तयार करून शेतकऱ्यांना देत असतो. शेतकऱ्यांना आपण पुरवठा करत असतो. त्याच्यानंतर ह्या नर्सरीमध्ये चांगल्या प्रतीची जातीवंत कलमं तयार केली जातात आणि ती शेतकऱ्यांना विक्रीसाठी आम्ही देतो. 2017मध्ये आपण ही नर्सरी व्यवसाय सुरू केला. त्याच्या अगोदर मी शासनाच्या काही योजनांमध्ये काम केलेलं आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये मी सर्व्हिसला होतो. रिटायर झाल्यानंतर मला आता काही आपल्याला उद्योग पाहिजे, त्यासाठी हा आम्ही व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि त्यासाठी आम्हाला लायसन घ्यावं लागलं. तर कृषी विभागातून आम्ही लायसन मिळवलं आहे. त्या लायसनमध्ये काजू, आंबा, त्याच्यानंतर आवळा, फणस, असं जांभूळ हे लायसनमध्ये इन्क्लूड आहे. ह्याच्यामध्ये व्हरायटी आहेत. आंब्यामध्ये केशर आणि हापूस. त्याच्यानंतर काजूमध्ये वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 9 आणि वेंगुर्ला 7 या 3 व्हरायटी माझ्याकडे आता उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर फणसामध्ये फणस प्रॉलिपिक आणि असा हा आमचा व्यवसाय सुरू आहे. बऱ्यापैकी चाललेला आहे. त्याच्यानंतर काही आंब्यामध्ये व्हरायटी आम्ही पण ठेवलेल्या आहेत, कारण जी ग्राहक येतात त्यांना मग एक दोन कलमं लागतात. त्याच्यासाठी मग माझ्याकडे आम्रपाली आहे, त्याच्यानंतर सिंधू आहे, रत्ना आहे, दूधपेड आहे, मल्लिका आहे, पायरी आहे. अशा आंब्यामध्ये व्हरायटी आहेत. त्याही बऱ्यापैकी संपतात. ही जांभळाची फांदी आहे. ही अशा पद्धतीने काढावी लागते. त्याच्यानंतर त्याची पानं ही अशी छाटून घ्यायची. ही फांदी बांधण्यास तयार झाली. त्याच्यानंतर निवडलेला रोप साधारण तो पण कोवळा पाहिजे. त्याची ही पानं काढून टाकायची. त्याला मधोमध छेदायची. 2 समान भाग करून घ्यायचे. सेम आंब्यासारखंच आहे, सेम काजू असंच केलं जातं. त्याला दोन्ही बाजूने पाचर टाईप छेदून घ्यायची. पोकळा असा निमुळ तळा पाहिजे. आणि कापलेल्या रूस्टॉकची आणि या फांदीची साल जुळवून द्यायची आणि हे अशा पद्धतीनं पॉलिथिन पट्टीनं बांधून घ्यायचं. हे अशा पद्धतीनं बांधून घ्यायचं आणि त्याला ऊन लागू नये, फांदी कोमेजू नये म्हणून त्याला कॅपिंग करायचं. अशा पद्धतीनं ही साधारण 15 दिवसामध्ये ही काडी फुटायला सुरुवात होते. हे अशा पद्धतीने कलम बांधलेलं आहे. इथं हे सक्सेस झालेलं आहे. जुन्या झाडावर बांधलेलं आहे, त्याला सक्सेस मिळालेला आहे. आता ही जी व्हरायटी आहे बांधलेली, ही आहे कोकण बहाडोळी. कोकण कृषी विद्यापीठातून आपण मातृश्री आणले होते, त्याच्यापासून हे तयार केलेली झाड आहे, कलम आहे. श्री दत्तकृपा नर्सरीमध्ये आम्ही फळझाडांबरोबर फुलझाडेसुद्धा काही प्रमाणात ठेवतो. त्याच्यामध्ये आता हे माझ्यासमोर जे झाड आहे ते आहे मॅलेस्ट्रॉमा. याला कायम फुलं असतात. हा झाड कायम फुलाने भरलेला असतो आणि कुंडीमध्ये लावायला, घराजवळ लावायला छान दिसतं. हे ठिकाणी फणसाचं भेटकलम करायचं आहे. भेटकलम करण्यापूर्वी आपल्याला रोपाला हे रोप डायरेक्ट झाडावर टांगलं जातं.
त्यासाठी टांगण्यासाठी त्याला आधार हा द्यावा लागतो, सुंभाचा किंवा प्लॅस्टिक दोरीचा. ते अशा पद्धतीनं हे तयार करून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर हा मी निवडलेला रोप आहे, याला हे अशा पद्धतीनं खालून हे घ्यायचं असतं. हे बांधलं जातं. झाडाला आपण लोक कलम करायला गेलो की मग ती लटकत राहील, मग त्याला याचा आधार द्यायचा असतो. आता मी जे निवडलेलं मातृवृक्ष आहे त्या ठिकाणी हे फणस पॉलिपिक आहे. आता मी ही फांदी कलम करण्यासाठी निवडतोय. अशा पद्धतीनं आता ते मी याला छेद दिलेला आहे. त्याच पद्धतीनं फणसाच्या रोपाला तेवढाच लांबीचा छेद दिलेला आहे. काही ठिकाणी हे बांधण्यासाठी सुतळ वापरतात, काही शेतकरी सुतळ वापरतात, काही केळीचा सोप वापरतात. मी या ठिकाणी प्लॅस्टिक पॉलिथिन पट्टीचा वापर करून हे कलम तयार करतो आहे. आणि अशा पद्धतीने मी इथं कलम तयार केलेले आहेत. या ठिकाणी हे दोन्ही मी एकमेकाला भेटवतो आहे आणि पॉलिथिन पट्टीने खालून अशा पद्धतीनं अगदी घट्ट आवळून हे बांधलं जातं. या ठिकाणी मी हे बांधतोय सुटू नये म्हणून याला पॉलिथिनला वरती गाठ दिली, तर हे सुटू शकत नाही. हे बघा, हे आता हे इथं मला एकजीव झालं. आता या रोस्टॉकची साल आणि याची साल जोडून दिलेली आहे. आता हा अन्न सालीतून अन्न वाहतं, त्याच्यामुळे हे एकमेकाला अन्न पुरवठा होईल. आता हे झाड खाली पडू नये, असं पडू नये म्हणून याला या मग असे बांधलेल्या सुतळीचा आधार देऊन ह्याला वरती अशी लटकवून ठेवतो आहे, जेणेकरून तो झाड खाली पडू नये. अशा पद्धतीने साधारण 2.5-3 महिन्यात हे कलम झाडाचं वेगळं करता येतं. तर या ठिकाणी हे मी कलम केलेलं आहे. या ठिकाणी मी त्याला 50% काप दिलेला आहे. तर हे कलम काढण्यास तयार आहे. 50% काप दिलेलं आहे, अजून 50% काप द्यायचा आहे, मग अजून 25% देईन. मग उरलेला डायरेक्ट काढून रोस्टॉकचे रोपाचं हे शेंडा मारून टाकलेला आहे. याच्या नेमक्याच फांद्या ठेवलेले आहेत मी. अशा पद्धतीने हे कलम लावणी तयार करता येतं. याला म्हणतात फणसाचे भेट कलम. ही जी व्हरायटी आहे ही कोकण कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेली फणस पॉलिपिक, आणि याचं आपल्याकडं लायसन आहे आणि आपण ती तयार करतो. ही फणस पॉलिपिक ची फांदी आहे आणि या फांदीची अगोदर मी पानं काढून ठेवलेली आहेत. म्हणजे ही फांदी काय म्हणतात त्याला मॅच्युअर व्हायला पाहिजे ना. डोळे आता ह्या डोळे फुटलेले आहेत, डोळे फुटलेले आहेत. तर ही फांदी मी कट करतो आहे. मला याच्यापासून शेंडा कलम करायचा आहे. आता आपण त्या रोपावर कलम करूया. आता आपण फणसाचं शेंडा कलम तयार करतो आहे, बनवतो आहे. या ठिकाणी आपण जी पॉलिपिकची फांदी फणस पॉलिपिकची फांदी आपण एक काढून घेतलेली आहे. आता आपण हे रोप निवडलेलं आहे फणसाचं, त्याला एक कट दिलं आणि बरोबर याचे
2 समान भाग करून घेतले. ही निवडलेली फांदी आहे. त्याच पद्धतीने हिला पातळ टाईप शेप दिला. अशा पद्धतीनं हीच फांदी आपण त्याच्यामध्ये बसवून द्यायची. आणि पॉलिथिन पट्टीने घट्ट हे बांधून घ्यायचं. अशा पद्धतीनं आपण फणसामध्ये शेंडा कलम सॉफ्टवेअर ग्राफ्टिंग करू शकतो. हे कलम बांधून तयार झालं. साधारण 10-15 दिवसात कुठे सुरुवात होईल. ओके. तर मग मी आता इथं तयार केलेले आहेत. हे आहे वेंगुर्ला 9 ह्या जातीची. या कलमांना ही कलमं आता विक्री योग्य तयार झालेली आहेत. ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे, ही व्हरायटी घडाने येते. हिचा बोंडाचा रंग साधारण लालसर असतो आणि मोठ्या आकाराची बी आहे. खुडकिल्याला रोठ्याला शक्यतो बळी पडत नाही असं आमच्या लक्षात आलेलं आहे. माझ्याकडे मदर प्लांटची आहेत, लावलेले आहे आपण. त्याच्यामुळं या आमच्या निष्कर्षानुसार ही व्हरायटी शेतकऱ्यांना लावण्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. वेंगुर्ली योग्य आता तयार आहेत. या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे, याची बी त्या जातीपेक्षा खूपच मोठी असते, झाड असते. त्याच्या बोंडूचा रंग याच्या पिवळा असतो, बोंड मोठा असतो आणि इथं बऱ्यापैकी घडाने येते. ह्या झाडाची वाढ ही फास्ट होते, मोठ्या प्रमाणात होते. ते याला फांद्या भरपूर फुटतात. याला आकार देण्यासाठी थोडासा वेळ नर्सरी फळबागेमध्ये वेळ द्यायला पाहिजे. कारण काय, फांद्या कुठेही कशाही पळतात, त्यासाठी याला आकार देणं गरजेचं आहे. ही वेंगुर्ला 7 वेंगुर्ला 4चं कलम विक्रीयोग्य तयार आहे. हे 9 बाय 11च्या पिशवीमध्ये आहे. या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे, ही घडाने येते आणि दरवर्षी भरपूर येते. आणि साधारण प्रोसेसिंगला लोक याचीच बी चॉईस करतात. त्याच्यामुळं याची लागवड आपल्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि आता ही कलमं लावण्यायोग्य तयार आहेत. ही व्हरायटी आंब्याची व्हरायटी मल्लिका म्हणून आहे. ही पण दरवर्षी येते. याची फळं मोठ्या आकाराची असतात. कापून खाण्यास ही व्हरायटी चांगली असते आणि हिला मोहर पण मोठ्या प्रमाणात येतो. आता यावेळी ही रोपवाटिकेतच मोहरलेली आहेत. बऱ्यापैकी याला प्रोसेसिंग झालेली आहे. पण आम्ही हा मोहर काढून टाकणार आहोत, कारण झाडाची वाढ चांगली होण्यासाठी मोहर शक्यतो काढून टाकावा लागतो. चुकून राहिलेला आहे, आम्ही आता हा काढून टाकणार आहोत. त्याच्यानंतर ही एक माझ्याकडे आंब्याची व्हरायटी आहे. ही आहे सम्राट. ही सुद्धा व्हरायटी दरवर्षी येते. या साख्याचं प्रमाण अजिबात नाही आहे. हापूससारखंच तिला चव रंग वगैरे आहे. एक सुंदर व्हरायटी आहे. त्याच्यानंतर ही व्हरायटी आहे, ही आहे आम्रपाली. दरवर्षी येते. कोकणात ही लागवलेला चांगली व्हरायटी आहे आम्रपाली. माझ्याकडे मदर प्लांट आहे. आता ह्या सुद्धा मोर आलेला आहे. हे सुद्धा मोर हे खरं काढून टाकायला पाहिजे. वेळेअभावी हे आमचं राहून गेलेलं आहे. दरवर्षी येते. त्याच्यानंतर माझ्याकडं आणखी एक व्हरायटी आहे. ही आहे सिंधू. हिची पाटी लहान असते, साधारण 15 ते 20 ग्रॅमची पाटी असते. दरवर्षी येतो. रंग चव सगळं ह्याला हापूसच दिलेला आहे आणि साका विरहित ही व्हरायटी आहे. हिची लागवड शेतकऱ्यांना करायला काही हरकत नाही मोठ्या प्रमाणात. त्याच्यानंतर माझ्याकडं दूधपेढा म्हणून एक व्हरायटी आहे, ती दाखवतो.
ही आहे दूधपेढा. ह्याचं फळ गोल असं साधारण गोल असतं, गोल आकाराचं असतं आणि ही पण व्हरायटी दरवर्षी येते. कापून खाण्यास व्हरायटी चांगली आहे. हिची पण लागवड शेतकऱ्यांनी करायला काही हरकत नाही. ज्यावेळी आपण आंब्याची बाग तयार करतो त्यावेळी इतर झाडांच्या व्हरायटीच्या जाती साधारण 10% तरी लावल्या पाहिजेत. ते फळझाडण्यासाठी, हापूसच्या फळझाडण्यासाठी फार चांगलं असतं असं शास्त्रज्ञ सांगतात आणि ते खरं आहे. कारण आंब्याला, हापूसला वर्षाआड मोहर येतो, व्हरायटीना दरवर्षी मोहर येतो. त्याच्यामुळे हापूसची बाग तयार करायची असेल तर 10% झाडं इतर व्हरायटीची लावलीच पाहिजेत असं कोकण कृषी विद्यापीठाने म्हटलेलं आहे, शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे आणि ते खरं आहे. कोकमाची कलमं मी ही तयार केलेली आहेत. कोकमाची कलमं करण्यासाठी ह्या मातृवृक्ष हा आहे तो हा लोकल आहे, बीपासून तयार केलेला. आणि फांदी ही लवकर येणाऱ्या, म्हणजे पावसाच्या आधी पिकणारी कोकम, लवकर येणारी आणि मोठ्या आकाराचा कोकम अशी फांदी आपण निवडलेली आहे. लोकलच आहे फांदी. तर मला हे झाड आवडले खूप, कारण ह्याचा प्रसार व्हावा अशी माझी इच्छा आहे. तर हे अशा पद्धतीने फांदी निवडलेली आहे. हे कलम आता मी इथं केलेलं आहे ॲक्च्युली. आता ह्याला लवकर फुटवा येण्यासाठी किंवा ही फांदी वाळू नये म्हणून ही या पद्धतीनं कॅपिंग केलं जातं. झाडाची याची फांदी वाळत नाही अशा पद्धतीनं कलम केले आणि ते ठेवले तरी लवकर सक्सेस मिळतो. ही एक व्हरायटी आहे पायरी. ही लोकल आहे, अशी निसर्गाने तयार केलेली आहे व्हरायटी. पूर्वापार चालत आलेली आहे. आता या बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कल आता पायरी लागवडीकडे वळायला लागलेला आहे. कारण माझ्या नर्सरीमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना पायरीची कलमं हवी लागतातच. एक दोन कलमं शेतकऱ्यांना लागतात. त्यासाठी आम्ही थोड्या प्रमाणात पायरीची कलमं तयार करतो. आणि ही लोकल व्हरायटी आहे, म्हणजे पारंपरिक व्हरायटी आहे. याचं फळाचं जे टिकण्याचं प्रमाण आहे ते फार कमी आहे, पण ही चोखून खाण्यासाठी किंवा कापून खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे आणि मधुर अशी ही व्हरायटी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ही जी मी कलमं तयार केलेली आहे ही रत्ना व्हरायटी आहे. ही रत्ना व्हरायटी दरवर्षी येते. हापूसची क्रॉस केलेली आहे, हापूसची क्रॉस केलेली आहे व्हरायटी आहे. हिला पण मोठ्या आकारची फळं येतात, साधारण काळसर फळं असतात आणि कापून खाण्याची अतिशय उत्कृष्ट व्हरायटी आहे. रत्ना म्हणून व्हरायटी आहे ही. माझ्याकडं ही जी कलमं आहेत ही कलमं सगळी केशर व्हरायटीची आहेत. मोठ्या प्रमाणात घाटमाथ्यावर जी लागवड केली जाते ती केशरची, पण त्या परिसरामध्ये इतर कुठल्याही व्हरायटी जाती होत नाहीत. केशर मोठ्या प्रमाणात तिकडे लावला जातो. त्यासाठी आम्ही ही केशरची कलमं तयार केलेली आहेत आणि ही सुद्धा आता विक्री योग्य तयार झालेली आहेत. साधारण मे एंडपासून विक्री सुरुवात होते आणि मग ही सगळी कलमं आमची संपून जातात. आता या सर्व पिकांना आम्ही 1 दिवस आड पाणी देतो आणि पाणी आम्ही पाईपानेच देतो, शॉवरने. माझ्याकडं ड्रिप सिस्टीम पण होती, त्याच्यानंतर फोगर सिस्टीम पण होती. पण विहिरीचं पाणी थोडंसं नंतर कमी पडतं आणि माझ्या याच्या पाण्यानुसार वरून जर आपण ह्याचं स्प्रिंकलरने पाणी दिलं तर गवताची वाढ अतोनात होते आणि झाडाच्या याच्या पानावरनं पडून पाणी ते ह्याच्यामध्ये 2 गॅपमध्ये पडलं जातं आणि खूप गवत वाढतं. त्यासाठी पाण्याचं नियोजन असं मी शॉवरनेच पाणी देतो या झाडांना, सगळ्या झाडांना. कारण माझ्याकडे ती सिस्टीम मी सगळी गुंडाळून ठेवलेली आहे, ती मला योग्य वाटली नाही. अशा पद्धतीनं माझं पाण्याचं नियोजन आहे. आमच्या याबद्दल मी आपला आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.